नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे कव्हर करणार आहोत, ते जे आता दिल्लीमध्ये जे प्रोटेस्ट चालू आहे, त्या टॉपिकवर मोस्टली आपण डिस्कस करणार आहोत. मी त्यावर बेसिकली व्हिडिओ बनवतोय. मी हा व्हिडिओ आज बनवणार नव्हतो. ह्या टॉपिकवर मी कधी डिस्कस करणार नव्हतो, स्पेशली YouTubeवरती. बट काय करणार आता जे चालू आहे, जे तानाशाही काइंड ऑफ सिच्युएशन चालू आहे आणि जे काही गोष्टी होत आहेत, त्यामुळे मला असं वाटलं की आपण सुद्धा ह्या टॉपिकमध्ये थोडंसं सपोर्ट द्यावा आणि थोडंसं यावर डिस्कशन झालं पाहिजे. बिकॉज ज्या काही गोष्टी चालू आहेत सध्या, त्या खूप वर्स्ट होत चाललेल्या आहेत आणि ज्या गोष्टी पुढे होणार आहेत, त्या काय होतील, कशा होतील, काही आयडिया नाहीये. बिकॉज सर्व गोष्टी शांततेत चालू होत्या. अचानक ते एवढ्या खराब झाल्या, एवढ्या बिघडल्या गेल्या, की आपण काही बोलू शकत नाही. एवढ्या त्या खराब झालेल्या आहेत. सो हे देशाचं राजकारण आणि सर्व गोष्टी, पूर्ण सिस्टम कुठे चाललंय, कुठे नेऊन ठेवलंय, काय चालू आहे, काहीच आयडिया नाहीये. तुम्ही बघू शकता ज्या देशामध्ये स्टुडंट्सला त्यांच्या एज्युकेशनसाठी बेसिकली जर प्रोटेस्ट करावा लागत असेल, तर त्या देशाचा काय होऊ शकतो? तुम्हीच अंदाज लावा की काय होणार, पुढे जाऊन कसं होणार आणि काय होणार. जर स्टुडंटला स्वतःच्या एज्युकेशनसाठी एक म्हणजे जी एज्युकेशन, जी गरज आहे प्रत्येकाला क्वालिफाय होण्यासाठी जी गरज आहे, त्याच्यासाठी जर आपल्याला प्रोटेस्ट करावा लागत असेल, तर ह्या गोष्टीला काही अर्थच राहिला नाही, अशी सिच्युएशन झालंय. आणि त्या प्रोटेस्टमध्ये पण ते शांतपणे प्रोटेस्ट करत आहेत. तर त्या प्रोटेस्टमध्ये सुद्धा त्यांच्यावर लाठीचार्ज केलं जात आहे आणि त्या स्टुडंट्सला मारलं जात आहे आणि त्यांना हकलवलं जात आहे, त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर अशी सर्व सिच्युएशन असेल, तर मग ह्या सिस्टमचं म्हणजे गव्हर्नमेंटचा आणि सिस्टमचा अर्थच राहिला नाहीये. पूर्णपणे ते मेल्यागत झालेली आहे सर्व गोष्ट. अशी सिच्युएशन झालंय. जर एवढी खराब सिच्युएशन जर होणार असेल आणि ह्या सर्व गोष्टी होणार असेल, तर मग एज्युकेशन ठेवलंय कशाला? जर तुम्हाला एवढेच नीट सारखे पेपर्स जर लीक करायचे आणि जर यात ठीक आहे, यात तुमची चुकी नसेल, तुमच्या थ्रू झाले नसेल, दुसरं कोणी केलंय, जे केलंय त्यांना पकडलं गेले असं तुम्ही बोलताय, सर्व गोष्टी ठीक आहे, मान्य आहे. बट तुमचा कंट्रोल कुठे आहे? ह्याही क्वेश्चन्स एक क्रिएट होत आहे आणि ह्या क्वेश्चन्स मुलेच बेसिकली हे जे प्रोटेस्ट वगैरे चालू आहेत, ह्या ज्या गोष्टी चालू आहेत, प्लस जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत ज्याचं रिझाईन मागतायत, हे सर्व गोष्टी त्याच्यामुळेच चालू झाल्या आहेत. जर तुमचा कंट्रोल असता तर तुम्हाला प्रॉपरली एक्झाम कंडक्ट करता आल्या असत्या, तर ह्या सर्व गोष्टी झाल्याच नसत्या. आणि ह्या मेनली प्रोटेस्ट होण्याचं रिझन एकच आहे की तुमच्या ह्या हलगर्जीपणामुळे ज्या 8 स्टुडंट्सने त्यांचा जीव गमावलाय, त्यांच्या घरच्यांची काय परिस्थिती झाली असेल. सर्व गरिबीतून शिक्षण घेतात आणि प्रिपरेशन करत असतात. प्रत्येकाकडे आपल्यासारखे पैसे नसतात ना, किंवा सर्वांसारखे असे कोणी कमवणारे असतात. खूप असे जे नीट देणारे वगैरे किंवा गव्हर्नमेंट एक्झाम वगैरे देणारे जे मुलं असतात, ते खूप गरीब घरातले असतात. ते आपली लाईफ चेंज होण्यासाठी, आपल्या घरच्यांना चांगली लाईफ भेटण्यासाठी हे स्टडी करत असतात आणि पुढे जाण्याचा ट्राय करत असतात. आणि अशा सिच्युएशनमध्ये जर असे पेपरांनी त्यांचं प्रिपरेशन चांगलं झालेलं आहे, त्यांची एक्झाम चांगली झाली आणि त्या केसेसमध्ये जर पेपर लीक झाले आणि जो एक्झाम कॅन्सल झाली, नंतर तुम्ही भले रिशेड्यूल करा एक्झाम किंवा काही करा, बट त्यांचा जो एक्झामचा स्टडी झालेला असतात, त्यांनी जे पेपर दिलेले असतात, जर त्यांना एक्सपेक्टेड असो की चांगला रिझल्ट येणार आहे आणि त्या केसेसमध्ये जर असे पेपर लीक होतात आणि मग त्या मुलांनी ऑफकोर्स ते जीव देणारच, बिकॉज त्यांचा पेपर ऑलरेडी चांगला गेलेला होता. सो यामध्ये त्या बिचाऱ्या मुलांची ज्यांनी 8 जणांनी जीव दिला, त्यांची काय चुकी, त्यांच्या घरच्यांची काय चुकी. त्यांनी तर त्यांचं प्रिपरेशन प्रॉपरली केलेलं, त्यांनी त्यांचा स्टडी प्रॉपरली केलेलं, त्यांनी त्यांची एक्झाम प्रॉपरली दिलेली. यामध्ये त्यांची चुकी काय? आणि त्यांचा जीव गेला, यामध्ये त्यांच्या घरच्यांची चुकी काय? त्यांच्या घरच्यांनी तर त्यांची मुलं, लेकरं जी आहेत त्यांना गमावलेले आहे पूर्णपणे, जे आता कधी रिटर्न आयुष्यात येणार नाहीये. यात त्या घरच्यांची चुकी काय? या सर्व ओव्हरऑल सिस्टम जे झालेलं आहे, त्यात कुठेतरी गव्हर्नमेंटचा कंट्रोल सुटलेला आहे. त्याच्यामुळेच या सर्व गोष्टी होत आहेत आणि त्याच्यामुळेच हे प्रोटेस्ट वगैरे चालू झालेले आहेत. आणि कोणी ऍक्च्युली याच्यात कुठेच कोणाची चुकत नाही की जे एज्युकेशन मिनिस्टरचं जे रिझाईन ते मागताय, यात कुठेच ते चुकत नाहीयेत बेसिकली.
हे एकदम प्रॉपरली करेक्ट आहे, की ते एज्युकेशन मिनिस्टरला बोलतात, की तुम्ही रिझाइन द्या. आणि ह्या अशा सिच्युएशनमध्ये जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत, ते हसत-हसत बाहेर येतायत, तर ऑफकोर्स हे स्टुडंट्सचं जे अ, मानसिक जे आहेत हाल ते पेटणारच. त्यांचा जो राग आहे तो पेटणारच. आणि प्रोटेस्ट जे होत आहेत गोष्टी, त्या सर्व त्याचेच रिझन्स आहेत. मला ॲक्चुअली हे सर्व कव्हर करायचं नव्हतं. मी ह्याच्यावर बोलणारही नव्हतो. बट हे जे सर्व सिच्युएशन्स आता चालू आहे, जे न्यूजला येत आहे, कंटिन्युअस बेसिसवर जे चालू आहे आणि जे प्रोटेस्ट काल झालं, त्याच्यामध्ये जे स्टुडंट्सला वगैरे मारलं गेलं. खूप खूप स्टुडंट्स लांबून-लांबून स्टुडंट्स आलेले. हे कोणी विकत आणलेले नव्हते. प्रत्येकाला समजतंय, प्रत्येकाला आपलं एज्युकेशन इम्पोर्टंट आहे आणि जे काही गोष्टी आता सध्या चालू आहे, एज्युकेशन खूप महाग झालंय, महागाई खूप वाढली. ह्या सर्व गोष्टी सर्व वैतागलेल्या आहेत. याला आपण काहीच करू शकत नाही. बट जे हे सर्व सिच्युएशन्स चालू आहेत, याच्यामुळेच हे प्रोटेस्ट वगैरे होत आहेत. आणि कुठे ना कुठे याला गव्हर्नमेंट हे जबाबदार आहेच. नाही असं नाही. याला गव्हर्नमेंट सुद्धा जबाबदार आहे. जर ह्याच सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस प्रोटेस्ट वगैरे स्टार्ट झाला, सोनम वांगचुक यांनी जे स्टुडंट्सच्या सपोर्टमध्ये त्यांनी जे उपोषण वगैरे स्टार्ट केलेलं, त्यावेळेसच जर गव्हर्नमेंटनी एवढं न खेचता जर समोर येऊन डिस्कशन केलं असतं, तर एवढ्या ह्या सर्व गोष्टी गेल्या नसत्या. पुढे एवढ्या गेल्याच नसत्या. बट त्या गोष्टी एवढ्या पुढे गेल्या, त्या सोनम वांगचुकला यांना बळजबरी उचलून जे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हे बळजबरी करण्याचा काही अर्थच नाहीये. जर तुम्ही हे जर प्रॉपरली समोर येऊन डिस्कशन केलं असतं, तर गोष्टी कधीच सॉर्ट आउट झाल्या असत्या. प्लस जे स्टुडंट्सनी प्रोटेस्ट केलं, त्यामध्येही ते शांतपणे प्रोटेस्ट सर्व चालू होतं. कोणी काही करत नव्हतं. शांतपणे पुढे चाललेलं. जसं जंतर मंतरवर शांतपणे सर्व चालू होतं, तर ते पुढेही शांतपणे चालू होतं. बट याच्यात जे लाठीचार्ज वगैरे झालं, जे गव्हर्नमेंटने लाठीचार्ज वगैरे केलं, स्टुडंट्सला मारलं वगैरे, त्याच्यामुळे गोष्टी ह्या बिघडणारच होत्या. आणि ह्या सर्व बिघडलेल्या गोष्टींमुळेच कुठे ना कुठे असं झालंय, की ह्या सर्व सिच्युएशन हातातून निघून गेलेल्या आहेत. आणि आता मी सुद्धा ॲक्चुअली याच्यात मी पडणार नव्हतं, बट मी आता सुद्धा सपोर्ट करायला लागलोय स्टुडंट्सला. बिकॉज गव्हर्नमेंटनी जे केलंय ते लिटरली खूप चुकीचं आहे. आणि मी पण एक प्रोफेशनल आहे. मला सुद्धा वाटत होतं, की पार्टिसिपेट करावं प्रोटेस्टमध्ये वगैरे, बट मला ते जमलं नाही बिकॉज ऑफ वर्किंग लाईफ अँड एव्हरीथिंग त्याच्यामुळे जमलं नाही. बट तुम्हालाही जर असं वाटत असेल, की तुम्ही याला पार्टिसिपेट करू शकला नाहीत किंवा काही, तर तुम्ही बेसिकली नाही डायरेक्टली बट इनडायरेक्टली तुम्ही पार्टिसिपेट करू शकता या प्रोटेस्टमध्ये. तर मलाही वाटतं, की प्रोटेस्टमध्ये पार्टिसिपेट करू आणि गव्हर्नमेंटने आता तरी आपले डोळे उघडावे. आणि समोर येऊन डिस्कशन करावं. यात बेसिकली ठीक आहे, प्रत्येकजण जी पॉलिटिकल पार्टी आहे ती इन्व्हॉल्व होते. ते त्यांचा त्यांचा स्वार्थ बघत असतील, नो डाउट. बट ह्या सर्व पॉलिटिशियन पार्टीजमध्ये आणि जे काही पॉलिटिक्स चालू आहे, याच्यामध्ये जे स्टुडंट्स आहेत, त्यांचं जे लॉस होतंय किंवा गरिबाचं जे लॉस होतंय, याला जबाबदार कोण? प्रत्येकजण आपापलं पॉलिटिक्स खेळतोय, नो डाउट. बट याच्यामध्ये जे स्टुडंट्सचा जो लॉस होतोय, त्याला रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे? हा मला क्वेशन विचारायचा होता. ह्या सर्व गोष्टींना रिस्पॉन्सिबल कोण? जे 8 मुलांनी जीव दिला त्याला रिस्पॉन्सिबल कोण? हा एक मोठा क्वेशन क्रिएट होतोय. सो ह्या सर्व अशा गोष्टी आहेत आणि तसं बघायला गेलं तर गव्हर्नमेंटने जे लाठीचार्ज केलं ते ॲक्चुअली खरं म्हणजे चुकीचं आहे. माझ्या मते तरी चुकीचं आहे आणि सर्वांच्याच मध्ये चुकीचं आहे ते, नो डाउट. बिकॉज कॉन्स्टिट्यूशनने जे भारताचं संविधान आहे, त्यांनी आपल्याला राइट्स दिलेले आहेत, की तुम्ही आंदोलन करू शकता, तुम्ही प्रोटेस्ट करू शकता, तुम्ही तुमचे जे अधिकार आहेत, जे संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार आहेत, ते तुम्ही करू शकता. तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट अधिकाऱ्याला किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट इव्हन एंटायर गव्हर्नमेंट सिस्टमला तुम्ही क्वेशन करू शकता. जे तुमचे क्वेशन्स आहेत, जे तुम्हाला वाटतं हे चुकीचं होतं, याच्यावर तुम्ही क्वेशन करू शकता. आणि त्याचा आन्सर देणं हे भाग आहे गव्हर्नमेंटला. गव्हर्नमेंट मीन्स व्हॉट? की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहात. जे लोकांना तुम्ही रिप्रेझेंट करताय. आणि जर लोकांचे तुम्ही प्रतिनिधी आहात, तर लोकं तुम्हाला क्वेशन करत आहेत. तुम्हाला क्वेशनचे आन्सर द्यायला काय जातंय? हा एक क्वेशन क्रिएट होतो, राइट? तर तुम्ही आन्सर त्याचे दिलेच पाहिजेत. जर आम्ही तुम्हाला निवडून दिलंय, आमचा प्रतिनिधी म्हणून, तर आमचे आन्सर तुम्हाला आमचे जे क्वेशन आहेत त्याच्यावर तुम्हाला आन्सर तर दिलेच पाहिजेत. हा एक मोठा क्वेशन तिथे क्रिएट होतो.
आणि मेन म्हणजे हेच आहे, की जर संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, की तुम्ही आंदोलन करू शकता. बट संविधान जे आर्टिकल 19(1)(a) हा जो दिलेला आहे अधिकार, याच्यामध्ये फ्रीडम टू स्पीच म्हणजे तुम्ही काहीही जे तुम्हाला फ्रीडम आहे बोलण्याचं किंवा प्रोटेस्ट करण्याचा पण अधिकार त्याच्यामध्ये आहे संविधानामध्ये. या अधिकाराचा एक्झॅक्टली मीनिंग कसं आहे, की तुम्ही प्रोटेस्ट करा, पण तो प्रोटेस्ट हिंसाकारक नसावा. म्हणजे तुम्ही दगडफेक नाही करायची किंवा अशी काय तोडफोड नाही करायची किंवा कोणते शस्त्र वगैरे असे घेऊन त्या प्रोटेस्टमध्ये जायचं नाही. जर तुमचा प्रोटेस्ट शांतपणे आणि नॉर्मल असेल, तर तुम्ही प्रोटेस्ट करू शकता आणि हा संविधानाने अधिकार दिलेला आहे. प्रॉपरली सर्वांना हा अधिकार दिलेला आहे आणि जो दिल्लीमध्ये प्रोटेस्ट चालू होता कालचा, तोही शांतपणे चालू होता. बट अचानक त्याच्यात तो एवढा हिंसाचारक कसा झाला आणि स्टुडंट्सला एवढं कसं काय मारलं गेलं, जे लाठीचार्ज वगैरे झालं ते टोटली रॉंग होतं. टोटली रॉंग. आता माझा गव्हर्नमेंटला एकच क्वेशन आहे, तर तुम्ही आता समोरून येऊन हे सर्व सॉल्व्ह करावं आणि पुढे यावं. अदरवाईज अजून सिच्युएशन कशी होणार, किती खराब होणार, लिटरली आपण अंदाज नाही लावू शकत. आणि जर लिटरली गव्हर्नमेंटला अजून ह्याच्यात लक्ष घालायचं नसेल आणि जर तुम्हाला खरंच अजून सिच्युएशन्स खराब करायचे, लाठीचार्ज वगैरे करायचे, जे तुम्ही टिअराइज गॅस वगैरे शूट केलं वगैरे, ते सर्व गोष्टी केल्या, तर लिटरली खूप चुकीचं होतं, जे की व्हायला नव्हतं पाहिजे. ठीक आहे, मला मान्य आहे, की याच्यात खूप दुसरे लोकही आलेले जे अ, जो प्रोटेस्ट होता ते खराब करण्यासाठी आलेले किंवा काही त्यांचे दुसरे उद्देशही असतील बाकीचे किंवा मुद्दामून काहीतरी खराब करायचं, तोडफोड करायची किंवा काय. नो डाउट हे असू शकतात. बट त्यांच्यासाठी तुम्ही बाकीच्या स्टुडंट्सला का मारलं? हा एक क्वेशन होतो. प्लस जे आता सत्तेमध्ये आहे, त्यातले काही जे आमदार वगैरे आहेत, ते स्टुडंट्सला अतिरेकी बोलले, आतंकवादी बोलले. तुम्हाला शोभतंय का? तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडलेलं आहे आणि तुम्ही स्टुडंट्सला आतंकवादी बोलताय, जे प्रोटेस्ट करताय, जे प्रोटेस्टसाठी आलेले आहेत, त्यांना तुम्ही आतंकवादी बोलताय. हे तुम्हाला शोभतं का खरं म्हणजे? ऑफकोर्स नॉट. हे असं बोलण्याची ही लँग्वेज खरं तर नाहीच आहे. जे तुम्ही चुकीची लँग्वेज वापरली गेली. ह्या सर्व गोष्टी मी बघितल्यानंतर मी डिसाईड केलं, की आज या टॉपिकवर आपण डिस्कस करूयात आणि बोलूयात. आता माझं फक्त म्हणणं एकच आहे स्टुडंट्सला, की तुमचे प्रोटेस्ट जो चालू आहे, तो शांतपणे चालू ठेवा. कोणतेही दंगा करू नका किंवा काहीही करू नका. शांतपणे प्रोटेस्ट करा आणि आपले जे अधिकार आहेत, ते पुढे मांडत राहा. स्टिल जर अगर तुझं काही होत नसेल आणि तुम्हाला जर असं वाटतंय, की तुम्हाला दाबलं जातंय, तुमच्यावर हल्ला होतोय, जे लाठीचार्ज वगैरे होतंय आणि जे तुमचा प्रोटेस्ट आहे, ते दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, जे तुमचे अधिकार आहे, ते दाबण्याचा ट्राय केलं जातंय. तर अशा सिच्युएशनमध्ये स्टुडंटच्या साइडनी मी एक तुम्हाला सांगतोय, की तुमच्याकडे कॉन्स्टिट्यूशनमध्ये अजून एक अधिकार आहे, आर्टिकल 32 जो आपला संविधानाचा हार्ट अँड सोल आहे असं बोललं जातं, जे डॉक्टर भीमराव आंबेडकर आहे. त्यांनी जे ह्या आर्टिकल 32 हा जो कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲड केला होता ॲज कॉन्स्टिट्यूशनचा हार्ट अँड सोल म्हणून त्यांनी जो त्याला उदाहरण हे दिलेलं एक काय बोलतात त्याला? त्याला जी उपमा दिलेली होती, तो त्या आर्टिकल 32 एक्झॅक्टली काय आहे? सो आर्टिकल 32 इज लाइक की जर तुमचे अधिकार दाबले जातात गव्हर्नमेंटकडून किंवा गव्हर्नमेंट रिलेटेड कोणतीही संस्था असेल किंवा काही असेल, जर तुमचे जे अधिकार आहेत, जे संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार जर दाबले जात आहेत तुमचे, तर त्या सिच्युएशनमध्ये आर्टिकल 32च्या अंडर तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन फाईल करू शकता आणि जे तुमचे अधिकार आहे ते तुम्ही परत घेऊ शकता. तर या केसेसमध्ये तुम्हाला काय करायचं, आता जे कालचं झालं, तर कालचा प्रोटेस्ट जो चालू होता शांतपणे चालू होता, बट त्याच्यात लाठीचार्ज झाला. इन द सेन्स काय झालं, की तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला. जो तुमचा अधिकार होता, तो दाबण्याचा प्रयत्न केला. तर कालच्या केसमध्ये पण आर्टिकल 32 ॲज बघायला गेलं तर ॲप्लिकेबल होतं. तर यामध्ये आता मग तुम्ही काय करू शकता, की तुम्ही पिटिशन फाईल करू शकता सुप्रीम कोर्टमध्ये आणि सुनावणी होऊ शकते तुमच्या एंडने. मग तुम्हाला काय करायचंय, पिटिशन फाईल करायचंय सुप्रीम कोर्टमध्ये. सुप्रीम कोर्टचा PIL सेल आहे तिथे, त्याच्या ऑफिशियल ईमेल आयडीवर तुम्हाला जी पिटिशन फाईल करायचंय. तर त्या केसमध्ये तुम्हाला ते ओव्हरऑल कंटेंट तुम्हाला पाठवून सुप्रीम कोर्टमध्ये केस फाईल करून त्यात तुम्हाला जे कालचं जे प्रोटेस्टमध्ये जे झालेले व्हिडिओज आहे, जे काही प्रूफ तुमच्याकडे आहे, ते अटॅच करून तुम्ही
पिटिशन फाईल करू शकता आणि मग ते हे जे पूर्णपणे प्रकरण आहे ते तुम्ही कोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये घेऊन जाऊ शकता. विदाऊट अदर कोर्ट्सचे जे लोअर कोर्ट्स आहेत त्याच्या फेऱ्या न मारता तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू शकता. सो असं तुम्ही करू शकता. पण हे सर्व करण्याच्या आधी माझं म्हणणं एकच आहे की प्रोटेस्ट शांतपणे करा आणि गव्हर्नमेंटलाही एक रिक्वेस्ट आहे की कृपया करून या प्रकरणामध्ये लवकरात लवकर दखल द्या आणि हे जे प्रकरण पुढे चालू आहे ते पुढे अजून न शिघलता याला लवकरात लवकर स्टॉप लावावा आणि जे काही सोल्युशन आहे, जे काही मागण्या आहेत ते प्रॉपरली मान्य करा. बिकॉज हे सर्व हे कोणी अतिरेकी किंवा आतंकवादी नाहीये. हे आपल्याच देशाचे नागरिक आहेत आणि हे स्टुडंट्स आहेत आणि ते असं ॲज दुसरं काही मोठी डिमांड करत नाहीये. ते जस्ट डिमांड करतात की एज्युकेशन प्रॉपरली असावं, सिस्टम प्रॉपरली झालं पाहिजे आणि याच्यात कुठेच ते चुकत नाहीये. तर मलाही असं वाटतं आणि तुम्हाला याच्यावर काय ओपिनियन आहे, तुमचं काय मत आहे ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण इथेच थांबूयात, अजून जास्त डिस्कस नको करूया. बिकॉज हे डिस्कशन खूप लांबपर्यंत जाणार, खूप मोठं होत जाणार, खूप डीप ड्राईव्ह जात राहणार. सो आपण इथेच थांबूयात आजचा व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि हा थोडा इन्फॉर्मेटिव्ह वगैरे होता का किंवा कसं होतं ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आवडलं असेल तरी कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट.